ए प्रज्ञा, हे दोन्ही पॅरलल मी आता चालू करते. ते 22 एक जण झाले. पॅरलल कसं बघायला म्हणजे इथं गुगल क्रोमच्या ह्याच्यात जायचं. नाही आता नाही, आता नाही ना, आता मी पीपीटी मध्ये जाते. प्रेझेंट एनिमेशन आहे ते. हा एनिमेशन आहे. माझं झालंय सांगून परत रिवाइज करते. शॉर्ट आता एस्केप करायचं त्या ह्याच्यात जाताना परत तिकडे परत एस्केप करून मग माझं होऊन द्या लेक्चर. मग मी गेले काल कसं बघितलं तसं झालं लेक्चर की मग एकदा पोरांशी बोलते. आधी एकदा बोलून घेतले 1-2 मिनिटं. एस्केप करून मग ते क्रोमच्या साईनच्या इथे जायचं. नुसतं किती दिसत इथे दिसत 23 असं सारखं इकडचं इकडे जायचं. आता काल आपण आयसोलेशन हा पॉइंट चालू केलेला आहे. बॅक्टेरियोफाजेसचे आयसोलेशन करायचं आहे. आणि त्यासाठी आपण बघितलं एक एक्झाम्पल म्हणून बघितलंय. सिवेज सॅम्पल घेतलं होतं कोलिफाज आयसोलेशनला. ते सिवेज सॅम्पल कालची प्रोसिजर मी तुम्हाला थोडक्यात परत रिकॉल करूया, आठवून देऊया. फॉर एक्झाम्पल तुम्ही सॅम्पल कुठलं घ्यायचं हे ठरवलं. मग ते सॅम्पल वेगवेगळ्या ठिकाणांमधनं कलेक्ट केलं आणि ते सॅम्पलचं आपल्याला सिलेक्शन तुम्ही घेऊन आला लॅबोरेटरीमध्ये की आपल्याला त्याला प्री ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. आणि ती प्री ट्रीटमेंट आपण कशासाठी देणार आहे तर फाजेस व्हायरसेस सोडून इतर सगळे लिव्हिंग फॉर्म आपल्याला मारून टाकायचे. मग काही छोटेसे मायन्यूट ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, इतर कोणी असतील तर ते आपल्याला सगळ्यांना मारण्यासाठी आपल्याला त्याला प्री ट्रीटमेंट द्यायची आहे. मग ती 2 पद्धतीने देता येते. आयदर क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट देता येते किंवा फिल्ट्रेशन देता येतं. काल तुम्हाला क्लोरोफॉर्म कशी द्यायची सांगितलेलं आठवतंय का बघा. एक मोठी जम्बो ट्यूब घ्यायची, त्यात 10 ml सॅम्पल घ्यायचं, 0.5 ml क्लोरोफॉर्म घ्यायचं आणि आपण रवीने घुसळतो तसं घुसळायचं 10 मिनिटं. ट्यूब तशीच ठेवायची. त्यातला वरचा भाग काढून घ्यायचा, ज्याला सुपरनटंट म्हणतात, तो काढून घ्यायचा आणि बेसल भाग टाकून द्यायचा. सुपरनटंट परत सेंट्रीफ्यूज करून घ्यायचं, परत वरचं सुपरनटंट काढायचं आणि वॉटर बाथला ठेवायचं क्लोरोफॉर्मचा वास जाईपर्यंत. किंवा आपण फिल्ट्रेशन करू शकतो. हे बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर आहे. या फिल्टरमध्ये वरनं आपण सॅम्पल ओतलं तर सगळे इतर लिव्हिंग फॉर्म वर राहतील, ॲनिमल्स वगैरे, बॅक्टेरिया हे सगळे वर राहतील आणि फक्त व्हायरसेस आणि फाजेस खाली येतील आणि मग ते आपण सॅम्पल वापरणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला क्लोरोफॉर्म द्यायची आणि क्लोरोफॉर्म रिमूव्हल ट्रीटमेंट झाली की फायनली वी गेट द सॅम्पल विथ कंटेनिंग ओनली फाजेस अँड द व्हायरसेस. Phages and the viruses. Now we'll see the next point. Next point is the enrichment of desired phage. Now we have the sample containing maybe many types of phages or maybe some viruses, and we are interested in isolating only a desired phage from a mixture of phages. मग समजा आपण सिवेज सॅम्पल घेतले, त्याच्यामध्ये कोलिफाजचं आपल्याला आयसोलेशन करायचं आहे, पण ह्या कोलिफाज बरोबर इतर बॅक्टेरियाचे फाजेस त्याच्यात असतील, काही व्हायरसेस असतील आणि असं इमॅजिन करूया प्रत्येकाचे एक 25-25 फाजेस आहेत, काही व्हायरसेस आहेत 100-1. पण आपल्याला हवाय तो कोलिफाज आपल्याला पटकन आयसोलेट व्हावा म्हणून काय करून घ्यायला पाहिजे, त्याचा नंबर आपल्याला वाढवून घ्यायला पाहिजे विदाउट इन्क्रीजिंग द नंबर ऑफ अदर्स. फॉलो मी वन्स अगेन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ एनरिचमेंट ऑफ डिझायर्ड फाज? We are interested in isolating only one specific type of phage, and so as to get that phage easily, आपल्याला तो phage easily isolate होण्यासाठी what we are going to do, we are going to grow the number of
दॅट डिझायर्ड फाज ओनली, अव्हॉइडिंग द अदर्स. इतर कुणालाही वाढू न देता आपल्याला हवा आहे तो एक आणि एकच फाज जसं वाढत राहिला तर काय होणार आहे, तुम्हाला तिथे आपल्याला हवा असलेल्या फाजेसचा नंबर वाढेल. मग आता फाजेसचा नंबर वाढवायचा काय कसा? समजा ते काही कुत्र मांजर आहे की त्याला खायला घालता येईल, की झाड आहे की आपण पाणी घालूया, निगा राखूया आणि वाढेल, तसं होणार नाही. तर आपल्याला काय करायला पाहिजे, तो फाज मी तुम्हाला काल एक उदाहरण सांगितलं होतं. हा जो फाज आहे तो काय करतो, होस्ट सेलला ऍडसॉर्ब होतो, फर्म अँड फिक्स त्याचं बाइंडिंग होतं. त्यानंतर त्याचा जिनोम तो आत सोडून देतो. त्याचा जो आत्मा आहे, न्यूक्लिक ऍसिड आहे, ते होस्टच्या सेलमध्ये जातं आणि होस्टच्या सेलमध्ये तो आलेला पाहुणा त्या घराचा सगळा चार्ज घेतो आणि तो स्वतःच्या कॉपीज काढतो. जिनोमच्या कॉपीज काढल्या जातील, हेडच्या कॉपीज काढल्या जातील, टेलच्या काढल्या जातील, टेल फाजेस, पिन्स हे सगळे तयार होईल आणि नंतर एका फाजमध्ये, एका फाजचा जिनोम आत गेलेला आहे त्याच्यापासून अनेक फाजेस सेलच्या आत तयार होतील. ती सेल फुटेल आणि अनेक फाजेस बाहेर पडतील. काल उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला, एका फाज पासून 25 फाजेस बाहेर पडले, ते परत 25 इतर होस्टला धरतील, 625 फाजेस बाहेर पडतील, 625 अजून 625 होस्टला धरतील. असा आपल्याला हवा आहे त्याचाच नंबर फक्त वाढत राहील. And therefore follow me once again. We are interested in isolating only one type of phage and that must be get enriched. Its number must be get increased and simultaneously avoiding all other. मग ते कसं शक्य आहे? If we add the only host of desired phage, कोलीफाज आयसोलेट करायचे, इकोलायचं सस्पेन्शन टाकायचं. तुम्हाला साल्मोनेलाचे फाज वाढवायचे आहेत, साल्मोनेलाचं इन्फेक्शन टाकायचं. बॅसिलसचा फाज वाढवायचा आहे, बॅसिलसचं सस्पेन्शन टाकायचं. आणि होस्ट आणि फाज यांची अतिशय घट्ट मैत्री आहे आणि ती कशी आहे, फेविकॉल का मजबूत जोडा तुटेगा नाही. ते फक्त तो आणि तोच होस्टला ते पकडणार आहे. त्यामुळे कोलीफाज साल्मोनेला धरणार नाही, साल्मोनेलाचा फाज इकोलायला धरू शकत नाही. आणि ही अशी त्यांच्यामध्ये स्पेसिफिसिटी आहे, म्हणजे त्याला आपण लॉक अँड की सारखं म्हणूया, किल्ली एकाच कुलपाला त्या चालते त्याप्रमाणे तो होस्टला फक्त तोच फाज जाऊन चिकटेल. आणि आपण जर समजा होस्टना वाढायसाठी एखादं सुटेबल मीडियम घेतलं, ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला हवाय तो होस्ट टाकला आणि आता जे कालचं ट्रीटमेंट दिलेलं सॅम्पल आहे ते टाकलं, ती ट्यूब आपण इन्क्युबेट केली 24 तास पर्यंत, तर काय होईल, ते फाजेस त्या होस्टला इन्फेक्ट करतील, त्यांचा नंबर वाढेल, परत मल्टिपल रेप्लिकेटिव्ह सायकल होईल and we get the enriched, that is the high number of phage number of the desired, avoiding the other. And therefore the tube after incubation you will get the multiple cycle and desired phage number will get increased and the process is called as the enrichment of desired phage. त्यामुळे स्कीमॅटिकली आपण बघूया. आपण जे काल ट्रीटेड सॅम्पल म्हणलंय, म्हणजे काय केलंय, एक ट्यूब क्लोरोफॉर्म घातलाय, शेक केलाय, क्लोरोफॉर्म काढून टाकला, त्याला आपण ट्रीटेड सॅम्पल म्हणलं. ते एका ट्यूब मध्ये घेतलं, फ्रेश होस्ट घेतला आणि त्याला लागणारं मीडियम हे सगळं असेप्टिक कंडिशन मध्ये तुम्ही ट्यूब मध्ये घेतलं. ती ट्यूब तुम्हाला इन्क्युबेट करायची आहे प्रॉपर टेम्परेचरला. कोलीफाज असेल तर तुम्हाला माहितीये तुमच्या आमच्या शरीरात तो राहतो, त्याला आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आवडतं. त्यामुळे त्या प्रॉपर टेम्परेचरला प्रॉपर पिरियड पर्यंत तुम्ही इन्क्युबेट केलं तर तुमचा जो एक ठराविक डिझायर्ड फाज आहे त्याचा नंबर तुम्हाला वाढलेला मिळेल. हा पॉइंट सर्वांना समजला का बघा. परत एकदा मी इन शॉर्ट सांगते. आपण जेव्हा एखादा सॅम्पल घेऊ त्याच्यामध्ये अनेक फाजेसचं, अनेक व्हायरसेसचं मिक्सचर असणार आहे. आपल्याला फक्त एक आणि एकच फाजचा प्रकार हवा आहे आणि त्याचाच नंबर वाढला पाहिजे, म्हणून आपण ती स्टेप करतोय. त्याला एनरिचमेंट ऑफ डिझायर्ड फाज म्हणतात. यामध्ये काय घेतलं जातं, जसं तुम्ही गेल्या वर्षी इफेक्ट ऑफ पीएच, टेम्परेचर हे प्रॅक्टिकल केली. मीडियमची ट्यूब घेतली, त्या ट्यूब मध्ये तुम्ही बॅक्टेरियाचं सस्पेन्शन घालायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय दिसायचं, बॅक्टेरियाचा नंबर तिथे वाढलेला, ग्रोथ आलेली, टर्बिड झालेलं दिसायचं.
त्याच पद्धतीने तुम्ही ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या बॅक्टेरियाचा फाज पाहिजे ते होस्ट घालायचा आणि आपण जे ट्रीटमेंट दिलेलं सॅम्पल आहे ते घालायचं, इन्क्युबेशन करायचं आणि ते इन्क्युबेशन केल्यावर आपल्याला जो हवाय तो फाजचा नंबर 24 तासात वाढून मिळेल. आता पुढचं वाक्य पुढचं महत्वाचं आहे, नीट लक्ष द्या. हे जेव्हा प्रॅक्टिकल ऍक्च्युअली तुम्ही कराल, हे 3 दिवसाचं प्रॅक्टिकल असणार आहे. परत आपण इन शॉर्ट मध्ये पहिल्यापासून आठवण घेऊया. सिवेज सॅम्पल समजा तुम्ही घेतलं तर ते 10 ml सिवेज सॅम्पल घ्यायचं, 0.5 ml क्लोरोफॉर्म घ्यायचा, ट्यूब 10 मिनिटं शेक करायची, ती ट्यूब तशीच ठेवायची, वरचा कंटेंट काढून घ्यायचा, तो सेंट्रीफ्यूज करायचा, त्याच्यानंतर तो वॉटर बाथला ठेवायचा आणि तुमच्याजवळ आता तेव्हा पहिल्या दिवशी पहिल्यांदा काय मिळेल, अनेक फाजेसचं व्हायरसचं मिक्सचर मिळेल. पण आपल्याला काय करायचं आहे, फक्त एकाच प्रकारचा फाज आपल्याला वाढवायचा आहे. मग तो एकाच प्रकारचा फाज आपण वाढवायला जर गेलो तर तो एकटा आपल्याला तसा चटकन वाढता येणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, त्याचा नंबर वाढवण्यासाठी त्याला लागणारा होस्ट त्याच्यात घालावा लागेल. म्हणून आपण आत्ताच्या लास्ट पीपीटी मध्ये मी तुम्हाला दाखवलं, एक ट्यूब घ्यायची, त्याला आपल्याला जो हवा आहे डिझायर्ड होस्ट तो टाकायचा, आपण जे ट्रीटमेंट दिलेलं सॅम्पल आहे ते टाकायचं, 37 ला 24 आवर इन्क्युबेट करा तुम्ही, तुम्हाला दिलेल्या फाजचा नंबर ऑटोमॅटिक वाढलेला असेल. म्हणून त्याला आपण काय म्हणलंय आता बघा, एनरिच्ड सॅम्पल, की ज्यामध्ये सॅम्पल मध्ये आपल्याला हवा असलेल्या फाजचा नंबर वाढला आहे, त्या फाजला आपण एनरिच सॅम्पल म्हणतोय. आता परत एकदा आपल्याला काल जी प्रोसिजर केली, आता हा दुसरा दिवस चालू झाला, नीट लक्षात द्या. वहीत लिहित असाल तर लिहा सेकंड डे. सेकंड डेला तुमच्याजवळ काय असणार आहे, एनरिच झालेला फाजची ट्यूब असणार आहे, की त्या ट्यूब मध्ये तुम्ही काल होस्ट पण टाकलाय आणि फाज पण टाकलाय आणि तुम्हाला गरजेचं आहे, हवा आहे अशा त्या एकाच फाजचा नंबर खूप वाढलाय. आता आपल्याला ती ट्यूब घेऊन दुसऱ्या दिवशी कामाला लागायचंय. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू अगेन फॉलो द क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट. मग क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट म्हणजे आपली काल जशी सांगितली तशीच ती ट्यूब घ्यायची, जम्बो ट्यूब मध्ये त्यात सगळं घालायचं, त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म घालायचा, 10 मिनिटं ट्यूब शेक करायची, तशीच ठेवायची, सुपरनटन काढून घ्यायचा, परत सेंट्रीफ्यूज करायचं, वरचं मटेरियल परत घ्यायचं, वॉटर बाथला ठेवायचं 40 डिग्रीला, क्लोरोफॉर्मचा वास जाईपर्यंत हे करायचं. आता तुम्हाला काय मिळेल, त्या फाजेसचा वाढलेला नंबर. आता तुमच्या पुढे प्रश्न येईल, व्हाय द क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट इज नीडेड ऑन द सेकंड डे. दुसऱ्या दिवशी परत क्लोरोफॉर्म ट्रीटमेंटची का गरज आहे, त्याची 2 कारणं आहेत, नीट लक्ष द्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला एनरिच झालेल्या फाज सॅम्पलला आपण क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिली आणि क्लोरोफॉर्म रिमूव्हल ट्रीटमेंट दिली. आणि ती का दिली, याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे तुम्ही काल जे काही फाजचं सस्पेन्शन, होस्टचं सस्पेन्शन घातलेलं होतं, समजा लूपफुल सस्पेन्शन घातलं, त्याच्यामध्ये 1 लाखो बॅक्टेरिया आहेत, त्यातले 10 बॅक्टेरिया असे आहेत की जे फाजला रेझिस्टंट आहेत, फाजला त्या आपल्या शरीरावर उतरू देत नाहीत, फाजचं त्याला इन्फेक्शन होऊ शकत नाही. असे रेझिस्टंट फाज जर असतील तर आपलं सगळं प्रॅक्टिकल चुकून जाईल आणि ते रेझिस्टंट बॅक्टेरिया आपल्याला त्याच्यात मारायसाठी आपण क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिली. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही मायक्रोबायोलॉजीचं प्रॅक्टिकल गेले 2 वर्ष करता आहात, तुम्हाला कायम माहितीये, मॅडम किंवा तुमचे इन्चार्ज सर कोण असतील ते तुम्हाला कायम सांगायचे की 2 बर्नरच्या मध्ये व्यवस्थित काम करा, बोलू नका. असं असताना सुद्धा आपली तोंडाची टकळी प्रॅक्टिकल चालू असताना चालूच राहते, आपले हात लूपचा इकडं तिकडं कुठेही फिरत राहतो, 2 बर्नरच्या मध्ये ती ट्यूब राहत नाही आणि त्यामुळे त्या ट्यूब मध्ये काही अनाहूत पाहुणे, की ज्याला आपण कंटामिनंट्स म्हणतो, ते त्याच्यात येऊन बसतात आणि हे कंटामिनंट आले की आपलं पुढचं प्रॅक्टिकल सगळं चुकू शकेल. आणि म्हणून कंटामिनंट्सना मारण्यासाठी आणि रेझिस्टंट फाजला मारण्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म घातलाय. आणि ही क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्याकडे यू विल गेट द सॅम्पल विच इज हॅव्हिंग व्हेरी ह्यूज नंबर ऑफ डिझायर्ड फाज.
आणि त्याला नाव दिलेलं आहे हाय टायटर लायसेट असं त्याला म्हणतात. हा बरेच वेळेला MCQ ला विचारला जातो. परत एकदा लक्ष द्या, परत एकदा रिकॉल करूया. आपण पहिल्या दिवशी सॅम्पल घेतलं, आपण कोलिफाचं उदाहरण घेतलं तर सिवेज सॅम्पल 10 ml घेतलं, 0.5 ml क्लोरोफॉर्म घेतला, ती ट्यूब 10 मिनिटं शेक केली, ती तशीच ट्यूब ठेवून दिली, वरचा सुपरनटन काढून घेतला, परत तो सेंट्रीफ्यूज केला, परत त्यातलं सुपरनटन परत काढून घेतलं, इथं बोलू नका. नंतर त्या सुपरनटनचं परत आपण एका ट्यूब मध्ये ठेवलं, त्याच्यात क्लोरोफॉर्म जाण्यासाठी वॉटर बाथला 40 डिग्रीला आपण ते ठेवलं आणि क्लोरोफॉर्मचा वास जाईपर्यंत ते ठेवलं आणि ते आपण वापरलं पहिल्या दिवशी. मग त्यामध्ये आपण काय केलं होतं, एक ट्यूब घेतली होती स्टराईल मीडियमची, त्याच्यामध्ये होस्ट घातला, फाज घातला, 37 ला 24 आवर इन्क्युबेट केलं आणि आत्ताची जी स्लाइड आहे तिथे आपल्याकडे एनरिच सॅम्पल आलं, त्याला परत एकदा क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट दिली आणि आता तुमच्याकडे क्लोरोफॉर्म रिमूव्हल ट्रीटमेंट झाली की तुमच्याकडे मिळेल, त्याला आपण म्हणले हाय टायटर लायसेट. आता आपल्याला हवा आहे तो फाज आपल्या सिवेज सॅम्पल मधून, मातीतून, पाण्यातून, कुठेही नेचर मधनं आपल्याला हवाय तो फाजचं सस्पेन्शन आपल्याला मिळालंय. पण जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही काय करता, कन्फर्मेटरी टेस्ट करता, एखादी रॅडिकल आलाय का नाही, खरंच आलाय का नाही हे बघायसाठी आपण एक कन्फर्मेटरी टेस्ट करतो. आणि त्या कन्फर्मेटरी टेस्टसाठी आपल्याला ह्या पद्धतीने इथं क्विक ऍसे करायचा आहे. मग तो क्विक ऍसे करायचा कसा ते आपण बघूया. तो 2 पद्धतीने द क्विक ऍसे कॅन बी परफॉर्म बाय 2 वेज. एक म्हणजे यू कॅन यूज द स्टराईल मीडियम प्लेट. आपली जी मीडियमची नेहमी तुम्ही वापरता, इकोला असेल, अगदी मॅकॉन्की जागार वापरलं तरी चालेल, ते मीडियम घ्यायचं, स्टराईल प्लेट घ्यायची, त्याच्यावर आपलं जो होस्ट आहे तो असा युनिफॉर्मली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा. आता तुम्ही SY प्रॅक्टिकल केल्यामुळे तुम्हाला स्प्रेडिंग वगैरे सगळं माहिती आहे. व्यवस्थित स्प्रेडरच्या मदतीने होस्ट सस्पेन्शन स्प्रेड करून घ्यायचं आणि त्या प्लेटच्या सेंटरला गेल्या वर्षी तुम्ही जसं स्पॉट इनॉक्युलेशन केलेली होत्या वेगवेगळ्या, त्या पद्धतीने त्या सेंटरच्या प्लेटला हा जो एनरिच हे हाय टायटर लायसेट आहे ते लायसेटचा 1 ड्रॉप ठेवून द्यायचा आणि ती ट्यूब आपल्याला इन्क्युबेट करायची आहे ऍट द 37 डिग्री सेल्सिअस किंवा प्रॉपर टेम्परेचरला, प्रॉपर पिरियडला आपण ती इन्क्युबेट करणार आहोत. आता काय होईल जरा इमॅजिन करा. तुम्ही ऑर्गॅनिझमला आवडणारं मीडियम दिलं, ऑर्गॅनिझमला आवडणारं टेम्परेचर दिलं तर ऑर्गॅनिझम पटापटा वाढायला लागतील. आणि जसं तुम्ही लास्ट इयर बघितलं होतं, वेगवेगळे इफेक्ट बघताना तुम्ही कल्चर जेव्हा स्प्रेड करता मीडियमवर तेव्हा आदल्या दिवशी तुम्हाला काही दिसत नाही, पण दुसऱ्या दिवशी तिथे अशी पूर्ण ग्रोथ आलेली दिसते की ज्याला आपण कन्फ्लुएंट ग्रोथ म्हणतो. ती सगळी ग्रोथ तुम्हाला दिसणार आहे. पण सेंटरला आपण काय टाकलंय, फाजचं सस्पेन्शन टाकलंय आणि ते फाजचं सस्पेन्शन ते काय करतील, तिथे त्या होस्ट सेलला इन्फेक्ट करतील. त्या होस्ट सेलला इन्फेक्शनची कंप्लीट सायकल झाली की परत फाजेस बाहेर पडतील, ते शेजारच्या होस्टला धरतील, ते अजून शेजारच्या होस्टला धरतील, असं करत करत त्या एरियातले सगळे होस्ट सेल मरून जातील आणि जिथे होस्टची ग्रोथ नाही, बॅक्टेरियाची ग्रोथ नाही, तिथं तुम्हाला क्लीन आणि क्लिअर झोन दिसेल. जसा कदाचित गेल्या वर्षी तुम्ही इफेक्ट ऑफ अँटीबायोटिकला बघितलं असेल, क्लिअर झोन त्याच्या भोवती आलेला दिसेल आणि मग तुम्ही कन्फर्मली म्हणू शकता तो जो तुमचा होस्ट आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फाजेस मिळालेले आहेत. दुर्दैवाने तुम्ही हे प्रॅक्टिकल केलं आणि सेंटरला तुम्हाला क्लिअर स्पॉट आला नाही तर आपल्याला लगेच कन्फर्म होईल की आपल्याला हवाय तो फाज, त्या होस्टच्या अगेन्स्टचा फाज आपल्याला मिळाला नाही. हे मायक्रोचं प्रॅक्टिकल आहे. इतर प्रॅक्टिकल सारखा आपला 100% रिझल्ट आलाच पाहिजे असं नाही. आपण नाही आला तरी लिहू शकतो फाजेस आर नॉट आयसोलेटेड. घाबरून जायचे काही कारण नाहीये. फक्त आपल्याला कन्फर्म करायला पाहिजे की नक्की फाजेस आयसोलेट झालेत का नाही. त्यामुळे परत एकदा लक्ष द्या. आज मी तुम्हाला काय सांगितलं, काल जी आपण ट्यूब इन्क्युबेट करून ठेवलेली होती ती ट्यूब आज घेतली, त्याला क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिली, क्लोरोफॉर्म काढायची ट्रीटमेंट दिली
आणि नंतर आपण ते जे मिळालेलं आहे त्याला हाय टायटर लायसेट म्हणलं. आता तुम्हाला माहितीये, तुम्ही अनेक वेळा हँडल केलेले आहेत बॅक्टेरिया फाजेस, हे डोळ्याला दिसत नाहीयेत. आता आपण कोविड सिच्युएशन मध्ये आहे, शेजारच्या व्यक्तीला करोना झालाय की नाही आपल्याला अंदाजच येत नाही, कारण ते मायक्रोस्कोपिक आहेत, आपल्याला ते दिसू शकत नाही. मग तशी तुम्हाला मिळालेली ट्यूब आहे, याच्यात नुसतं आपण म्हणून उपयोग नाही, आपल्याला हे सिद्ध करून दाखवावं लागेल. आणि म्हणून त्यासाठी आपण क्विक ऍसे करतोय. तो क्विक ऍसे करणार आहे कसा, तर एक त्याला बॅक्टेरियांना आवडेल असं भारीतलं मीडियम घ्यायचं, स्टराईल मीडियमची प्लेट घ्यायची, त्याच्यावर तुम्हाला जो पाहिजे जो होस्ट आहे तो असा व्यवस्थित स्प्रेड करायचा. आणि स्प्रेडिंग करून झालं की प्लेटच्या सेंटरला हा जो तुमचा हाय टायटर लायसेट मधलं ट्यूब आहे त्याचा एक ड्रॉप ठेवून द्यायचा. तो ड्रॉप तुम्ही तिथे ठेवला, ती ट्यूब प्लेट इन्क्युबेट करा. काय होईल, रात्रभरात त्या टोटल इन्क्युबेशन पिरियड मध्ये तुम्ही त्यांना आवडेल ते मीडियम खायला दिलंय, त्यांना टेम्परेचर दिलंय, सगळे बॅक्टेरिया ग्रो व्हायला लागतील, पटपट पटपट त्यांची ग्रोथ होईल आणि 24 तासामध्ये त्या मीडियम मध्ये सगळीकडे सुंदर त्याचं लॉन येईल. आपण नेहमी लॉन हे कशाला वापरतो, गवत जे उगवून येतो तसं. तर इथे मात्र बॅक्टेरिया पूर्ण प्लेट भरून वाढले की त्याला आपण म्हणतो लॉन. तर ती ग्रोथ तुम्हाला पूर्ण प्लेट भर दिसेल. आणि सेंटरला तुम्ही तो ड्रॉप ठेवलेला आहे, तिथले फाजेस मल्टिपल रिप्रोडक्टिव्ह सायकल त्यांची करतील आणि तिथले होस्ट सगळे मरून जातील आणि होस्टची ग्रोथ नाही, मेलेत, म्हणून तिथं तुम्हाला क्लिअर स्पॉट दिसेल. क्लिअर स्पॉट दिसला की कन्फर्मेटरी टेस्ट काय सांगेल, फाजेस आयसोलेट झाले. क्लिअर स्पॉट नाही दिसला, आपण कन्फर्मेटरी टेस्ट मध्ये सांगणार आहे फाजेस आर नॉट आयसोलेटेड. ही एक मेथड झाली की ज्या मेथड मध्ये आपण मीडियम स्टराईल मीडियमची प्लेट वापरली. आता दुसरी मेथड मध्ये काय केलंय, 2 ट्यूब घ्यायच्या, 2 स्टराईल न्यूट्रिएंट ब्रॉथच्या ट्यूब घ्यायच्या. एकामध्ये होस्ट घालायचा आणि फाज घालायचे आणि दुसरे कंट्रोल आहे त्याच्यामध्ये नुसताच होस्ट घालायचा. जसं तुम्ही गेल्या वर्षी इफेक्ट ऑफ पीएच टेम्परेचर केलं तसं ही दुसरी ट्यूब आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते मीडियम घातलंय, होस्ट घातलंय, लक्झुरियसली ग्रो होतील आणि तुम्हाला खूप टर्बीड झालेलं मीडियम दिसेल. पण इथं तुम्ही काय घातलंय, होस्टही घातलंय आणि फास्ट सस्पेन्शन पण घातलंय. आणि ह्या दोन्ही ट्यूब इन्क्युबेशन नंतर एकीकडे तुम्हाला टर्बीड दिसेल आणि इथे मात्र ते फाजेस दे विल कॅरी आउट द मल्टिपल लायटिक सायकल, मल्टिपल रिप्रोडक्टिव्ह सायकल. And after incubation, if you observe this tube, it will be less turbid or clear tube. And you can compare both of them. One is highly turbid, one is less turbid. One is clear. Then you can say that as the second tube, actually test tube, it is a clear. It indicates that the phages, they have isolated from the sample and they had Hello? Hello?
हॅलो रेश्मा मुलानी, रेश्मा मुलानी, सुभाष पवार, हॅलो प्रीती जाधव, ऑडिओ व्हिडिओ ऑन कर. हॅलो हा मॅडम. हा बोल ग. माझं लेक्चर तुम्हाला काहीच ऐकायला आलं नाही? नाही आलं, फक्त आता 2 मिनिटं रेंज गेली होती त्यामुळे काही समजलं नाही. पण पहिल्यापासूनच लेक्चर ऐकायला आलं का नाही आलं? हो आलं होतं लेक्चर ऐकायला. आलं होतं ना. बरं हा कळतंय का सांगितलेलं काय होतंय? मला ती अंदाज येत नाही तुम्ही आहात नाहीये शेजारी. कळतंय हा का समजतंय लेक्चर? मॅडम बोललेलं, हा समजतंय सगळं. समजतंय ना. मग जाऊया पुढे. हा हा चालेल. चालेल चालेल, थँक्यू. एकीने कुणीतरी मी विचारल्यावर रिॲक्शन द्या, कारण मला काय होतं इकडनं तिकडे बाहेर पडून परत ऑन करावं लागतंय. हा हा ठीक आहे ठीक आहे. ओके. त्यामुळे आता आपण ही गोष्ट बघतोय की 2 ट्यूब घेतल्यात, एक ट्यूब जास्त टर्बिड क्लिअर आली की आपण म्हणणार आहोत की तिथं होस्ट फक्त वाढलाय, आणि लेस टर्बिड दिसली की तिथे फाजेस आपल्याला हवेत ते मिळाले. त्यामुळे आता आपण आतापर्यंतचा जो भाग बघितलाय 2-3 लेक्चर मध्ये, त्याच्यामध्ये निम्मा भाग आपला शिकून झाला आयसोलेशन ऑफ फाजेस. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे कल्टिवेशन ऑफ फाजेस. तो कल्टिवेशन आपण बघूया. मेथड ऑफ कल्टिवेशन ऑफ बॅक्टेरियोफाजेस हा पॉइंटला आपण सुरुवात करणार आहोत. कुणालाही कसली शंका आली किंवा दिसत नाही, ऐकायला येत नाही की लगेच ऑडिओ ऑन करा आणि मला सांगा की मॅडम हे फास्ट झालं, आम्हाला कळलं नाही. मला किती वेळाही कुणी मध्ये ठोकलं तरी चालेल की मला काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. फॉर द कल्टिवेशन ऑफ बॅक्टेरियोफाजेस फॉलोइंग थिंग्स आर नीडेड. आपल्याला बॅक्टेरियोफाज जर कल्टिवेट करायचे आहेत, लॅबोरेटरीमध्ये वाढवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला ससा, मी काल तुम्हाला सांगितलं लॅबोरेटरीमध्ये आपल्याला ससा वाढवायचा आहे, जगवायचा आहे, तर आपल्याला पहिला काय लागेल? ससा लागेल. काही इमॅजिनरी म्हणूया आपण की ससा आहे आणि आम्ही वाढवतोय, तसं नाही, तर आपल्याला ससा लागेल. मग त्या सशासाठी त्याला खाणं पिणं आपल्याला बघावं लागेल, त्याची तब्येत बरी आहे का नाही बघावी लागेल. तर ह्या गोष्टी तशा आहेत. तर तुम्हाला फाजेस जर आयसोलेट करायचे झाले तर काय काय गोष्टी लागणार आहेत आपण बघूया. पहिलं लागेल तुम्हाला त्याला वाढवायसाठी फाजेस जगवावे, कारण ते आर ऑब्लिगेटरी इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स, ते त्याच्याशिवाय जगू शकत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला होस्ट बॅक्टेरिया लागणार आहे की जो 18 आवर ओल्ड होस्ट बॅक्टेरियम लागेल. दुसरं, तो बॅक्टेरिया वाढण्यासाठी तुम्हाला मीडियम लागेल, आणि ते 2 पद्धतीचं मीडियम लागेल. एक मीडियमची प्लेट हॅलो अशी मॅम. लागेल. हा बोल बोल. मॅम स्लाइड दिसत नाहीये. नाही दिसत आहे? 1 मिनिट. हा ओके, थँक्यू. हा. जरा पुष्पाला सांग माझं ऑनलाईन लेक्चर चालेल, 10 मिनिटात करेल. हॅलो. माझ्या माहितीप्रमाणे तरी नसावं. आता दिसते का बघा? हो दिसते. हा हा ओके मॅडम. ओके ओके, थँक्यू. आपल्याला कल्टिवेशन करायचंय बॅक्टेरियोफाजेसचं. मग त्यांना ग्रो करायचं जर झालं आपल्याला, तर आपल्याला काय काय गोष्टी लागणार?
तर ते आपण बघतोय. मी आता तुम्हाला सांगितलं तसं आपल्याला जसं रॅबिट पाहिजे तसं आपल्याला होस्ट त्याला फाचचं लागेल सस्पेन्शन मगाशी आपण गोळा केलेलं. त्यामुळे पहिली गोष्ट लागेल आपल्याला सेन्सिटिव्ह होस्ट सस्पेन्शन 18 आवर ओल्ड होस्टचं सस्पेन्शन लागेल. आता होस्ट बॅक्टेरिया आपण जसे वाढवतो तसे आपल्याला त्या ग्रो करायला मीडियम लागतं. ते लॅबोरेटरीला त्यांना खायला प्यायला आपल्याला द्यावं लागतं. पीएच टेम्परेचर द्यावे लागतात. तर आपल्याला 2 प्रकारचे मीडियम लागतील. एक बेसल मीडियम लागेल आणि वरचं ज्याला टॉप अगार म्हणतात. आता सध्या हा शब्द असाच लक्षात ठेवा. मी तुम्हाला 2 मिनिटांनी तो समजावून सांगते. टॉप सॉफ्ट अगारचं बट लागेल. तिसरी गोष्ट लागेल तुम्हाला मगाची जे हाय टायटर लायसेट मिळाले त्याच्यामध्ये ट्रिमेंडस फॅटचा नंबर असेल. तो तुम्ही प्लेटवर टाकला तर ते अख्खी प्लेट तिथे बॅक्टेरियाला खाऊन टाकेल, तिथल्या सगळ्या बॅक्टेरियांना. म्हणून आपण काय करून घेतलंय तर फाजेस नंबर कमी 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 करण्यासाठी ते आपण डायल्यूट करून घेतलंय. आणि त्या डायल्युशनला काय म्हणायचं? सिरियली डायल्युटेड हाय टायटर लायसेट. शब्दाचा अर्थ नीट समजावून घ्या. डायल्युशन कॅन बी डन बाय 2 ways. Suppose if you take the bucket of water and if you add a spoonful of the milk, then it is also a dilution. But when you are going to do the serial dilution, you have to add 1 ml of milk sample in 9 ml of water, shake it well, again remove from that tube to the next tube, and like this, when you do it is called as a serially diluted sample. And thus, so as to get the confirmed isolation, cultivation of the phages, we have to use the serially diluted high titer lysate. त्यामुळे आपल्याला 3 गोष्टी लागणार आहेत. बघा कळतंय का? पहिली गोष्ट होस्ट लागणार त्याला वाढवायसाठी, होस्ट वाढायला मीडियम लागणार, आणि तिसरी गोष्ट आपल्याला हाय टायटर लायसेट लागणार आहे. मग आता हे हाय टायटर लायसेट आपण सिरियली डायल्यूट करून घेतलंय ब्रॉथ मीडियम वापरून. आणि हे सगळं असेप्टिक कंडिशन करायचंय. आपल्याला काय करायचं आहे? 2 बर्नरच्या मध्ये हे काम करायचंय किंवा लॅमिनार वापरून आपण हे काम करणार आहोत. सो एज टू गेट वेल आयसोलेटेड फाजेस. मग आपण त्याचं प्रोसिजर कशी करायची पुढचं बघूया. प्रोव्हिजन फॉर ऍडसॉर्प्शन. आता आपण बघितलं ऍडसॉर्प्शन हा पॉइंट मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये समजावून सांगितलाय. फर्म अँड फिक्स बाइंडिंग ऑफ द फास्ट होस्ट अँड फाज याचं जेव्हा बाइंडिंग होईल तेव्हा त्याला ऍडसॉर्प्शन म्हणतात. आणि ते कधी होईल? धक्काधुक्की कधी होणार आहे? मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं. रस्त्याच्या टोकाला एक, रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला दुसरा असं असेल तर होणार नाही. ते कधी होईल? जेव्हा गर्दी असेल. आणि म्हणून आपण काय करणार आहोत? हे जे सिरियली डायल्युटेड फाजचं सस्पेन्शन आहे ते आपण होस्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये, होस्टचं सस्पेन्शन एका ट्यूब मध्ये घेणार, त्याच्यामध्ये डायल्युटेड फाज घेणार आणि ते आपल्याला काही काळपर्यंत ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला ती ट्यूब इन्क्युबेट करून ठेवावी लागेल. त्यामुळे काय होईल? हा फाजचा नंबर खूप आहे, होस्टचा नंबर खूप आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये कोलिजन होईल, धक्काबुक्की होईल आणि मग ते फाजेस तिथे काय होतील? ऍडसॉर्ब होतील. आणि म्हणून आपण त्या पॉइंटला नाव काय दिले? प्रोव्हिजन ऑफ ऍडसॉर्प्शन. फॉलो मी वन्स अगेन. फॉर दॅट पर्पज व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू टेक अ कॉन्सन्ट्रेटेड होस्ट सस्पेन्शन and it is kept in contact with the diluted faz suspension. हे फाजचं सस्पेन्शन डायल्यूट करून घेतलंय आणि हा होस्ट भरपूर ठेवलेले आहेत आणि त्यामुळे each फाज will get chance to get adsorb. आणि एकदा का तो ऍडसॉर्ब झाला की मग त्याला लायटिक सायकल करता येते. तो एका टोकाला आणि होस्ट एका टोकाला त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्टच आला नाही तर मात्र होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे हा पिरियड जो आहे याला आपण, ही स्टेप आहे याला म्हणायचं प्रोव्हिजन ऑफ ऍडसॉर्प्शन. आणि नंतरची स्टेप जी आहे त्याला म्हणायचं प्लेटिंग थ्रू सॉफ्ट अगार. आपल्याला हे प्लेटिंग करायचं आहे. आता हा जो कॉन्टॅक्ट पिरियड त्यांच्यामधला ठेवलेला आहे तो पूर्ण झाला की आपल्याला काय करायचं आहे? ती बेसलची 2 मीडियमचे प्लेट घ्या म्हणले तुम्हाला मी. एक घट्ट असलेली, नेहमी जशी तुम्ही 4 क्वाड्रंट स्टिकिंगला प्लेटिंगला घेता तशी ती प्लेट घ्यायची. आणि दुसरं मीडियम आहे ते ट्यूब मध्ये घ्यायचं की जे कसं असणार आहे? स्टराईल असणार आहे, मेल्टेड असणार आहे, पातळ असणार आहे
आणि कूल्ड असणार आहे. आपण तो फाज तो होस त्या ट्यूब मध्ये गरम गरम उकळत्या मीडियम मध्ये घातलं तर बॅक्टेरियाही प्राण सोडतील, व्हायरसेसही मरून जातील. म्हणून आपल्याला कसं घ्यायचंय, थोडं घट्ट, पण फार घट्ट म्हणजे खूप कूल झालं तर ते लगेच घट्ट होईल. आणि दुसरं आपण आता मी तुम्हाला म्हटलं तर मी 2 मिनिटात तुम्हाला सॉफ्ट अगार म्हणून समजावून सांगते. तुम्ही गेल्या वर्षी एसवायला मीडिया जर तयार केले असतील तर मीडियम मध्ये आगार हे आपल्याला 15 ते आपण 20% आगार पर्सेंटेज त्याच्यात टाकत असतो. सॉरी 2.5 to 3%. तर ते जे आगारचं प्रमाण आहे ते अतिशय कमी 0.7 to 0.9%, म्हणजे 100 ml तुम्ही घेतलं तर 1 ग्रॅम पेक्षा सुद्धा कमी आगार घालायचं. आणि त्यामुळे जसं जेली वगैरे असती थोडीशी पातळ असते तशा पद्धतीने हे सॉफ्ट आगार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही जो 10 मिनिटं ती ट्यूब ठेवली की ज्याच्यामध्ये तुम्ही होसचा नंबर जास्त, फाजचा नंबर कमी, तिथं काही काळ ठेवल्यावर तिथं धक्काबुक्की होईल, ते फाजेस त्याच्यावर ऍडसॉर्ब होतील आणि ती जी ट्यूब आहे ती ट्यूब ह्या सॉफ्ट आगारच्या बट मध्ये टाकायची, ट्यूब व्यवस्थित शेक करायची आणि मग त्या ट्यूब मधलं सगळं आपल्या खालच्या मीडियमवर बेसल प्लेटवर ते ओतून टाकायचं आणि प्लेट तशीच ठेवून द्यायची. तर ही मला आता तुम्हाला वेळ संपत आलेली आहे. आता इथलं राहिलेलं मी हे उद्या सांगते आणि परत एकदा हा शेवटचा पॉइंट मी उद्या तुम्हाला एक्सप्लेन करेन. बोला बाळांनो. आज काय झालंय, आमच्याकडनं तुम्हाला चालू करायला थोडासा उशीर झालाय. मॅडम दुसरे एक लेक्चर घरी बसून घेणार होत्या, त्यांच्याकडे रेंज नसल्यामुळे आलं नाही. तर आता मी तो आता 11th आवरला तुमचं पुढचं तो त्यातला पॉइंट समजावून सांगितलाय. कोणाला थोडासा फास्ट वाटला असेल किंवा काय असेल तर मला कधीही तुम्ही विचारू शकता. माझा नंबर हवाय का तुम्हाला, फोन नंबर? कोणीतरी ऑडिओ ऑन करून सांगा, हवा असेल तर सांगते. आणि अनेक ठिकाणी कॉलेजमध्ये पण लावलेलं आहे. नको असेल नंबर, तुमचे गेल्या वर्षीची जी ह्याचा ग्रुप आहे त्याच्यावर जरी तुमचे काही सजेशन असल्या सांगितल्यात तरी चालतील. चला आता मी थांबवते, दुसऱ्या मॅडम तुमचं लेक्चर घेणार आहेत आता. काहीच पोरं बोलत नाही त्यामुळे काय अंदाज येत नाही.
त्यांना मेसेज टाकते, ऑडिओज त्यांचे ऑन करा म्हणून. ऑडिओ आधी होऊ देत. नाही, नंतर ऑफ करायचं. हॅलो हॅलो, ऐकू येते माझं बोलणं? येस मिस. हा, बरं, आता मला एक सांगा, चॅट बॉक्स वरती सुद्धा तुमचे मेसेजेस टाका. मी काय म्हणते ते बघा. आता तुम्ही फक्त 26 जण दिसताय जॉईन, बरोबर आहे? पार्टिसिपंट्स मध्ये 26-27 झाले. काय? कोणीतरी एकाने संवाद साधा की रे बाळांनो. कोणी पण एकाने संवाद साधा. कोण आहे? आणि एक लक्ष घ्या, तुमचे ऑडिओज जे आहेत ना, सॉरी व्हिडिओज पण ऑन करा. म्हणजे मला कसं आहे की तुमचे चेहरे दिसतील, कोण कोण आहे ते कळेल मला. तुमचे ऑडिओज आणि व्हिडिओज सुद्धा ऑन करा. आणि बऱ्याच जण उपस्थितीमध्ये तुम्ही जरा जॉईन व्हा. ऐकू येते का? येस. ऐकू येते? हो. हा, ऑडिओज, तुमचे ऑडिओज व्हिडिओज दोन्ही सुरू करा. म्हणजे तुमचे मला चेहरे दिसू देत. कोण आहे तुम्ही हे मला दिसू देत. हा, ऑडिओ तुमचे. आणि लेक्चर माझं सुरू झालं की तुमचे ऑडिओ सुरू राहू देत, व्हिडिओ सुरू राहू देत आणि ऑडिओज बंद करा. So that I will be able to see your expressions whenever I want. आणि तुम्ही ऍडमिट व्हायला एवढा का वेळ लागता? आपलं 12:30चं टायमिंग आहे की नाही? खूप वेळ होत जातोय तुमचा. 32 स्टुडंट्स आहेत. आणि काय सर्दी झाली का काय? नलावडे, 35 स्टुडंट झाले. बर, चॅटबॉक्स मध्ये मला लिहून पाठवा की काय पाहिजे तुम्हाला. आता 35 जण आहेत, तुमची 80 साधारण, आणि तुम्ही 35 जण आताशी जॉईन झाला. तुमचा कालचा आकडा माझ्या लेक्चरला, परवाचा आकडा 44 एवढा होता. आता तुम्हाला काय अपेक्षित आहे? सिलेबस अपेक्षित आहे सांगणं. पहिले 2 पेपर्स पण सांगून झालेले आहेत का? तुम्हाला पोर्शन सुरू करायचा लगेच? मला चॅटबॉक्स मध्ये चॅट करून पाठवा तुमचे मेसेजेस. क्विक बरं का, क्विक. ऐकू येते? मी काय म्हणते ते ऐकू येते ना? कोण करतोय? काय चाललंय?
हे पहा आणि इकडे लक्ष द्या. तुम्ही आता 45 जण आहेत. ठीक आहे, 45 जणांपैकी तुम्ही आता फक्त 34 जण प्रेझेंट आहे. आता लेक्चर सुरू करायला मला काहीच अडचण नाही. पण तुमचं एवढे 80 जणांचे तुम्हाला हे करणार का आपण, म्हणजे बाकीचे जे आहेत त्यांना लेक्चर कसं मिळेल, काय त्यांना लेक्चरिंग कसं होणार? मेजॉरिटी तुम्ही लोक किमान आता तुम्ही 45 जण, तर 45 जण तरी किमान पाहिजे का लेक्चर? चला चला लवकर मेसेजेस टाका मला, म्हणजे मग तुम्हाला लेक्चरच अपेक्षित असेल तर लेक्चर घेते मी, माझा काही प्रश्न नाही. बर, इकडे लक्ष द्या आता. तर पहिलं जे लेक्चर होतं माझं, अवघडच आहे ना हे असं. तुमचे मेसेजेस असे, इकडे लक्ष द्या प्लीज. असं म्युझिक वगैरे नाही का? हे कॉमन सेन्स आहे. लेक्चर झालं तर थोडस दाट लावून घेते. तर पहिलं माझं जे लेक्चर होतं तर तिथं डायरेक्टली आपण 1-2 दिवसापूर्वी झालं होतं. तर डायरेक्टली आपण वी हॅड स्टार्टेड अबाउट ऑन्कोजेनेसिस. व्हॉट डू यू मीन बाय ऑन्कोजेनेसिस? आणि तो सगळा पॉइंट 1 होता, सब पॉइंट होता तो. मग ट्युमर्स किती प्रकारचे असतात हे पहा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचे व्हिडिओज जे आहेत ते सुरू करा. मला आर, रितू शेलार म्हणून आर, भारती यलमार म्हणून बी असे नाही दिसता का? मग आय वॉन्ट टू सी युअर फेसेस, आय वॉन्ट टू सी युअर एक्सप्रेशन्स. फक्त अक्षदा शेलारने व्हिडिओ ऑन ठेवलेला आहे, बाकीच्यांनी ऑन ठेवायला काही अडचण आहे का? आणि हे लेक्चर भर मला पाहिजे बरं का, सगळ्यांचे. सहयोगिता साळुंखे, हा तुम्हाला मी व्हिडिओज ऑफ नाही करायला सांगितलेले. व्हिडिओज तुमचे कायमस्वरूपी लेक्चर होईपर्यंत तसेच राहतील. भारती एलमार, सोनाली निकम, संखिता काळेकर, स्नेहा मोरे, ऑल ऑफ यू प्लीज ऑन युअर. प्राजक्ता मोरे, तुमचं डीपीचं पिक्चर नको आहे मला. आय वॉन्ट यू टू सी अलाइव्ह ओव्हर देअर ऑन द स्क्रीन. येस, सोनाली निकम. काय झालं, चालू करून बाहेर गेल्या काय सोनाली निकम? Bharati Elman, Sankita Karanskar has left the meeting. This will be noted. प्रॉब्लेम्स असतील तर ते पण शेअर करा. इथे चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रॉब्लेम्स येऊ देत, की बाबा डिस्कनेक्ट होतोय किंवा काय. ओके,
present now. It is a नहीं मेल है मेल में तो फुल स्क्रीन कसं करायचं सो त्यांना जरा सांगा जवळ जाऊन सांगा मधल्या पॅसेज मध्ये तुम्ही करू शकता. So just see, in the first lecture we have seen about the oncogenesis. What do you mean by oncogenesis? What do you mean by tumorigenesis? And we have seen the types of cancers and the classification of cancers with diagrammatic representations. Now the next point is characteristics of cancerous cells. So just see, these characteristics include certain points which differ the cancer cells from the normal cells. So the first property is immortalization. This is the property shown by the cancer cells. Human cell cultures, they are found to die after about 50 cell generations. Every cell in the body, it has a specific lifespan, and then it is replaced by newly formed cells. So normal cells in human body, they have a specific cycle of replication. After a few generations of their functioning, after a few not generations you cannot say, after a few days of their functioning, these cells, they face wear and tear mechanisms, and certain cells are programmed to divide after specific time limit. That is. हॅलो मॅम. Yes. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये, तुमचा अडकतोय. आता येतोय का? हॅलो हॅलो, येतोय आता? हा खरखरतोय जरा. थोडा नीट येतोय. हा अडकतोय. येतोय आता येतोय. बरं एक मिनिट, आता एक करा. कुणीतरी एक, तुझं नाव काय? तुझं नाव काय आता बोललीस तू माझ्याशी? दीपा नलवडे. दीपा नलवडे. दीपा. हा, तू फक्त तुझा जो हे आहे ऑडिओ आहे तो फक्त तू तुझा चालू ठेव. हा, आणि व्हिडिओ जे आहे ते सगळ्यांनी चालू ठेव. बाकीच्यांनी ऑडिओज बंद करून टाका. हा, आणि नलवडे, जर काही प्रॉब्लेम आला तर लगेच तुम्हाला पिन पॉइंट करायचं लगेच की तुमचा आवाज येत नाहीये मॅडम, समजत नाहीये, क्लॅरिटी नाहीये आवाजमध्ये, हे लगेच तू पिन पॉइंट कर. नाहीतर कसं आहे, आम्ही इथे बोलत जाऊ, तुम्हाला ऐकू येणार नाही आणि आम्हाला असं वाटेल की लेक्चर झालं म्हणून, ऐकलं मुलांनी. ठीक आहे. So the first property of the cancerous cell is they show the property of immortalization. Now what do you mean by immortalization? As the name goes, immortalization. खरखरतोय आवाज अजून खरखरतोय.
अवघड आहे मग. अडकतोय अजून खूप आवाज. सगळ्यांना होतंय का आवाज खरखरणं? मॅम आम्हाला येतो तुमचा आवाज नीट. हा आम्हाला येतोय. किती जणांचा आवाज खरखरतोय? किती जणांना आवाज येतोय? बाकीच्यांना येतोय का? हा एकच मिनिट, एक मिनिट. सो इमॉर्टलायझेशन, तर याचा शब्दशः अर्थ आहे अमरत्व. इमॉर्टलायझेशन, एनीवन इज टू बी, आपण असं म्हणतो नो वन इज इमॉर्टल. म्हणजे काय, की अमरत्वाचा झेंडा घेऊन इथं कुणी चाललेलं नाहीये. मॉर्टॅलिटी ही लिव्हिंग बिईंगची प्रॉपर्टी आहे, की ते काही कालांतरानं सेल्स म्हणा किंवा ह्युमन बिईंग्स म्हणा, हे त्यांचं लाईफ स्पॅन हे लिमिटेड असतं. पण कॅन्सरस सेल्स मध्ये असं आपल्याला दिसत नाही. तर ते काय, त्यांची प्रॉपर्टी काय आहे, इमॉर्टलायझेशन. द सेल्स, व्हेन नॉर्मल सेल्स दे आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू कॅन्सरस सेल्स, these cells they grow and regrow and they do not have an end for their growth. म्हणजे असं त्यांचं स्वतःहून असं कधी होत नाही की सेल्स एक ठराविक लिमिट पर्यंत गेलेत आणि नंतर आपोआप ते मरून गेलेले आहेत सेल्स, नंतर ते डिस्ट्रॉय झालेले आहेत. दिस डज नॉट हॅपन. सो इमॉर्टलायझेशन. So in human beings we can see that cells after a specific time span they divide again, and this division is also for a specific period of span. म्हणजे काही डिव्हिजन्स हे आपण नंतर बघूयात कॉन्टॅक्ट इनिबिशन मध्ये, की ठराविक सेल्स झाले की नंतर हे सेलचे डिव्हिजन थांबून जाते. तसं इथे तुम्हाला दिसत नाही की सेल, नॉर्मल सेल ज्यावेळेला ट्रान्सफॉर्मेशन होतं त्यांचं रूपांतर हे कॅन्सरस सेलमध्ये होतं, तर कॅन्सर सेलची ही पहिली प्रॉपर्टी आहे की इमॉर्टलायझेशन. म्हणजे काय, त्याने ही प्रॉपर्टी येते की अखंडपणानं ते ग्रो होऊ शकतात. दिस इज नोन ॲज इमॉर्टलायझेशन. नेक्स्ट प्रॉपर्टी वी विल सी इज रिड्युस्ड सेल एडेशन. Reduced cell adhesion means, see, normal cells, they show stickiness or adhesiveness. If these normal cells are grown on glass which contains media sources, normal cells, they have a property of sticking to the cell, sticking to the glass, and they stick to the glass vessels and they grow by taking the support of the solid surfaces. For example, glass, in the glass vessels, they do not float out, म्हणजे ते असं तरंगत नाही. But in cancerous cells, it is found that they have reduced stickiness or adhesiveness. Next is cancerous cells, they show for example, just 1 minute, cancerous cell, they have lost the property of adhesiveness. In the medium, they do not adhere to the glass surfaces. You can say the glass surfaces, in the medium in which they are grown in glass vessels, they tend to float. They do not show specificity to similar cells. Now one more property you can see over here, that is, if we in case of normal liver cells or kidney cells, if these cells, liver cells or kidney cells, they are separated out, म्हणजे किडनी सेल्स असतील किंवा लिव्हर सेल्स असतील तर त्यांचं काय असतं, एक टिश्यू असतो. म्हणजे सिमिलर सेल्स दे फॉर्म अ टिश्यू अँड दिस ग्रुप ऑफ सेल्स फॉर्म अ पर्टिक्युलर फंक्शन. मग हे सेल्स जर आपण किडनी सेल्स आणि लिव्हर सेल्स जर आपण एकत्र मिक्स केले समजा आणि त्यांचं हे केलं, सेपरेशन केलं विथ द हेल्प ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम्स. फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिननी काय करू शकतो आपण, ट्रिप्सिन एन्झाईमनी हे सेल्स जे असतात ते अडेअर जे झालेले असतात ते आपण सेपरेट आउट करतो, त्याला काय म्हणतो आपण, ट्रिप्सिनायझेशन. तर या सेल्सची काय असते, जरी हे सेल्स सेपरेट आउट झाले तर
नंतर त्यांना एकत्रित करण्याची आपल्याला संधी दिली किंवा सेपरेशन झाल्यानंतर आपण ते तसाच वेसल ठेवला आपण, तर त्यांची ही प्रॉपर्टी आहे की लिव्हर सेल्स विल कंबाईन विथ द लिव्हर सेल्स, किडनी सेल्स विल कंबाईन विथ द किडनी सेल्स, अँड these cells form different tissues. ही प्रॉपर्टी आहे नॅचरल सेल्सची, मग कोणत्याही टिश्यूचे सेल्स असू दे. पण नॉर्मल सेल्स मध्ये आपल्याला हे दिसत, सॉरी ट्रान्सफॉर्म सेल्स मध्ये आपल्याला दिसत नाही. ट्रान्सफॉर्म सेल्स मध्ये काय दिसतं, तर समजा लिव्हर सेल्स, लिव्हरचा कॅन्सर झालेला असेल आणि त्या सेल्सचं आपण जर ट्रिप्सिनायझेशन केलं, त्यांना सेपरेट आउट केलं आपण आणि किडनी सेल्स बरोबर मिक्स केलं आपण, तर लिव्हर सेल्स हे सगळे एकत्र होऊन लिव्हर सेल्सचं टिश्यू तयार होत नाही. लिव्हर सेल्स काय करतील, ट्रिप्सिनायझेशनने सेपरेट आउट झालेले लिव्हर सेल्स हे किडनी सेल्सला अटॅच होऊ शकतात. म्हणजेच काय, ही जी प्रॉपर्टी आहे टू रेकग्नाइज द सेल्फ सेल्स, सिमिलर सेल्स, दिस प्रॉपर्टी इज नॉट सीन इन द cancerous cells or transformed cells. So this is the next property, that is reduced cell adhesion and considerable specificity in adhesion is also not seen in case of cancerous cells. Next property is loss of contact inhibition. Now मगाशी मी जे म्हटलं होतं की नॉर्मल सेल्स जे आहेत ते एक ठराविक लिमिट पर्यंतच ग्रो होऊ शकतात. म्हणजेच काय, दे शो द प्रॉपर्टी ऑफ कॉन्टॅक्ट इनिबिशन. म्हणजे काय, नॉर्मल सेल्स मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करतात की ते ग्लास सरफेसला अडेअर होतात, म्हणजे ते ग्लास सरफेस बरोबर ते चिटकून राहतात आणि नॉर्मल सेल्स एकमेकाला लागून असे जोपर्यंत ग्लासची बाउंड्री येत नाही तोपर्यंत असे हे ग्रो होत राहतात. एकदा का बाउंड्री आली, हे झालं की इथून ते पुढची ही सेल जी आहे ती अशा प्रकारे इथे ग्रोथ होऊन राहणार, त्यांची एक सेल लाईन ग्रो होईल आणि बॉर्डर्स राहिले की ती सेल ग्रोथ थांबेल. परत ही सेल इथे त्याची ग्रोथ होऊन इथे एक सेल निर्माण होईल आणि परत ती ग्रोथ होऊन इथपर्यंत थांबून जाईल. अशा प्रकारे इव्हन ग्रोथ सगळीकडे आल्यानंतर, बाउंड्रीज रेकग्नाइज केल्यानंतर काय होणार की नॉर्मल सेल्स जे आहेत ते नॉर्मल सेल्स हे ग्रोथ त्यांची थांबवतात. तर का थांबवतात, तर यांची प्रॉपर्टी काय आहे, तर दे फॉलो द रूल ऑफ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. कॉन्टॅक्ट आला सरफेसेसचा की त्यांचं इनिबिशन ऑफ सेल ग्रोथ होतो. म्हणजे काय की प्रत्येक सेलची एक ठराविक लाईफस्पॅन आहे बॉडी मधल्या. म्हणजे ब्रेन सेल्स आपण बघितलं की ब्रेन सेल्स ते रेअरली डिवाइड, त्यांच्यामध्ये डिव्हिजन होत नाही. त्यामुळे ब्रेन सेल्सला एकदा डॅमेज झाला की तो कायमस्वरूपी डॅमेज असतो आणि त्याला रिलेटेड फंक्शन्स जे असतात ते फंक्शन्स जे आहेत ते कायमस्वरूपी हॅम्पर होतात मनुष्याचे. पण ऑन द कॉन्ट्ररी जर तुम्ही म्हटलात, तुम्ही घेतलं तर एपिडर्मिसचे सेल्स, स्किनचे सेल्स, हे काय आहेत, हे सेल्स हे सातत्याने डिवाइड होणारे सेल्स आहेत. त्यांची डिव्हिजन कॅपॅसिटी ही जास्ती आहे, म्हणजे डिव्हिजन ही लवकर होते त्यांची. तसंच इंटेस्टिनल सेल्स जे आहेत, कोलॉन सेल्स जे आहेत, हे सेल्स पण लवकर डिवाइड होतात. रेड ब्लड सेल्स हे पण लवकर डिवाइड होतात. तर डिपेंडिंग अपॉन द लाईफ स्पॅन हे लवकर वेअर अँड टेअर मेकॅनिझम्स नुसार आणि त्यांची लागणारी शरीराला गरज यानुसार त्यांचं जे सेल लाईफ जे आहे, सेल सर्व्हायव्हल जे आहे ते प्रोग्राम केलेलं असतं आणि त्याप्रमाणे जशी गरज असते तसे हे सेल्स ग्रो होत राहतात. तर लिव्हिंग नॉर्मल सेल्सची प्रॉपर्टी काय आहे आपण बघितलं तर दे शो द फिनॉमिनन ऑफ कॉन्टॅक्ट इनहिबिशन. Over here if you can see, when the cells, normal cells, they are seen to stop dividing when the bottom of the dish is covered. You can see over in the figure over here. But in cancerous cells, the cancerous cells are transformed, or normal cells get transformed into the cancerous cells, where the cancerous cells, they do not show the property of contact inhibition. हे कॉन्टॅक्ट इनिबिशन आहे, म्हणजे वेसल्सच्या, ग्लास वेसल्सच्या कडा आलेल्या आहेत, या प्रकारचं कोणत्याही प्रकारचे
प्रॉपर्टी ते दाखवत नाही. ते काय करतात, लॉस ऑफ कॉन्टॅक्ट इनिबिशन आहे म्हणून हे काय होतात, दे पाईल अपॉन इच अदर, म्हणजे एकमेकांच्या वरती ते चढून त्यांची ग्रोथ होत राहते. आणि मग लिमिटलेस ग्रोथ, एक्सेसिव्ह ग्रोथ विदाउट द रेकग्निशन ऑफ कॉन्टॅक्ट इनिबिशन, दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ द ट्युमर सेल्स. म्हणजे सेल्सचा एक खूप मोठा मास तयार होतो की जो ज्याला आपण ट्युमर म्हणतो. तर ही आणखीन एक प्रॉपर्टी आहे ट्युमर सेल्सची, लॉस ऑफ कॉन्टॅक्ट इनिबिशन. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे, तर इन्व्हेसिव्हनेस. इन्व्हेसिव्हनेस म्हणजे काय, इट हॅज द प्रॉपर्टी टू अटॅक, टू इन्व्हेड द अदर सेल्स, अदर टिश्यूज. ही एक खूप मोठी प्रॉपर्टी आहे सेल्सची. आणि म्हणून काय की आपण कसं म्हणतो की पहा की कॅन्सर सेल्स हे लवकर पसरतात. म्हणजे स्पेसिफिकली मॅलिग्नंट जो कॅन्सर असतो, मॅलिग्नंट याचाच अर्थ काय, मॅलिग्नन्सी म्हणजेच काय की लवकर पसरणारा, सर्व दूर बॉडीमध्ये त्याचं जे आहे काय डिव्हिजन जे आहे ते लवकरात लवकर करणारा, विदिन नो टाइम, विदिन फ्यू वीक्स, फ्यू डेज. म्हणजे का म्हणून हा मॅलिग्नंट होतो, कारण का हे जे कॅन्सरस सेल्स आहेत त्यांची प्रॉपर्टी कशी असते की इन्व्हेसिव्हनेस ही एक प्रॉपर्टी असते. इन्व्हेसिव्हनेस म्हणजे काय की ability to invade, ability of the cancerous cells to invade the other tissues, and this is due to the changes in the plasma membrane and or secretion of the proteases. Then transformed cells are also found to penetrate through the chorioallantoic membrane. Chorioallantoic membrane म्हणजे काय, तुम्ही जर एग्स बघितले तर एग्सच्या आतल्या बाजूला जी मेम्ब्रेन आहे त्याला आपण कोरिओलंटाइक मेम्ब्रेन असं म्हणतो. तर ती मेम्ब्रेन ही सर्वसाधारणपणे नॉर्मल सेल्स हे ट्रॅव्हर्स करू शकत नाहीत किंवा नॉर्मल सेल्स हे पार करू शकत नाहीत ती मेम्ब्रेन. पण कॅन्सरस सेल्सची ही प्रॉपर्टी बनते की ते कोरिओलंटाइक मेम्ब्रेन सुद्धा ट्रॅव्हर्स करू शकतात. आता इथे बघा फिगर मध्ये कसं दिलंय, ट्युमर सेल्स. आता इथे काय आहे, इथे ही अटॅचमेंट साईट आहे, इथे ब्लड वेसल आहे, इथे अटॅच झालेले आहेत समजा. तर ते काय करतील, हे सेल्स, काही सेल्स त्याच्यातले ब्रेकडाऊन होतील आणि पुढे ट्रॅव्हर्स होतील, पुढे याच्यातून ब्लड वेसल्स मधून रक्तातून हे पुढे पसरून जातील. आणि मग नंतर हे मुव्हेबल असतात, त्यांच्या लोकोमोशननी दुसरा कुठला तरी एखादा ऑर्गन असतील त्या ऑर्गन मध्ये जर गेले तर तिथे जाऊन ते स्टेबिलाईज होतील आणि तिथे परत आणखीन मल्टिप्लाय होतील, इथे मल्टिप्लाय होतील. म्हणजे जिथं जिथं ते लगेच ट्रॅव्हर्स होऊ शकतात, लगेच ते इन्व्हेड करू शकतात. इन्व्हेड याचा अर्थ काय, आक्रमण, शब्दशः अर्थ आक्रमण. तर इन्व्हेसिव्हनेस ही प्रॉपर्टी असते. म्हणजे एका ठिकाणी, जसे आपण पहिल्या लेक्चरला आपण बघितलं की लोकलाइज ट्युमर्स असतील म्हणजे बिनाइन ट्युमर्स असतील, ते काय करतात की ते एका ठिकाणी फिक्स राहतात, ते पसरत नाहीत, दुसरीकडे ते जाऊ शकत नाही, कारण त्यांची प्रॉपर्टी इन्व्हेसिव्हनेसची नसते, तिथल्या तिथं ते वाढून राहतात. पण जे मॅलिग्नंट सेल्स असतात ते काय करतील, तर ते हे दुसऱ्या ठिकाणी जाऊन, दुसऱ्या सेल्सला जाऊन, दुसऱ्या सेल्स मध्ये पेनिट्रेट होऊ शकतात, ब्लड वेसल्स मधून पेनिट्रेट होऊ शकतात आणि जिथं जातील, जिथे ज्या टिश्यू मध्ये जातील, ज्या ऑर्गन मध्ये जातील, असे ट्रान्सफॉर्म सेल्स. तर फॉर एक्झाम्पल आता काय आहे की रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल तर रेस्पिरेटरी पाईप मधून ते परत कुठे जाणार, लंग्स मध्ये जाणार आणि लंग्सचा कॅन्सर होऊन जाणार, लंग्स मध्ये ते जास्ती पसरत जाणार. म्हणजे पूर्ण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो आहे तो सगळ्याच्या सगळा विदिन फ्यू वीक्स तो पूर्णपणानं ट्युमर्सनी हा भरून जातो. कोलॉन कॅन्सर किंवा इंटेस्टिनल कॅन्सर याच्यामध्ये सुद्धा आपण कित्येक गोष्टी अशा, कित्येक केसेस अशा ऐकतो की हा बाबा कसं की आतड्याचा कॅन्सर झालेला आहे, पण तो आतड्याचा कॅन्सर आता परवापर्यंत व्यवस्थित होता, पण आतड्याचा कॅन्सर खूपच पसरला. म्हणजे आता पूर्णपणाने आतडे, जे काही आतडे आहेत, स्टमक आहेत, लार्ज इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, सगळीकडे कॅन्सर सेल्स पसरलेले आहेत. आणि आता कोणत्याही प्रकारचं पेशंटला डायजेशन होत नाहीये, कोणत्याही प्रकारचे फूड दिलं तरी सुद्धा ते घेतलं जात नाहीये आतमध्ये. मग हे नंतर पुढचे सिम्पटम्स पेशंट्स मध्ये सुरू होतात. तर प्रॉपर्टी ही काय आहे, इन्व्हेसिव्हनेस म्हणजे अटॅकिंग
दुसऱ्या सेल्सला ते अटॅक करतात. नेक्स्ट प्रॉपर्टी, इट इज ऑल ऑफ यू, कॅन यू नलावडे, कॅन यू हिअर मी? हॅलो हॅलो. येस मॅम. Okay, and can you understand the points? Yes, can you understand the points? Nalavde, please येस मॅम. reply fast. हा येस. हा मग हा लवकर येस मॅम, येतोय आवाज तुमचा, समजतोय. हा मग ते लवकर सांगायचं हो विचारल्यानंतर. नेक्स्ट पॉइंट हा कोणता मॅम, आहे? जरा रेंज इश्यू आहे ना इथं, त्यामुळे लवकर आवाज येत नाही. बर बर, ठीक आहे, ओके. Next point is lower serum requirements. Cancerous cells, they require a lower serum requirement, or they require lower serum content. Now, the normal T3 cells, which are established fibroblast cells of the mouse, they grow optimally at 10% fetal serum, fetal calf serum. म्हणजे काय? तर fetal calf serum म्हणजे काय असतं? तर सीरम जो असतो तो काफ मधला, तर काफ म्हणजे काय? आता बछडा, गाईचा बछडा म्हणता येईल याला. तर याचा जो सीरम आहे तो सीरम हा लिव्हिंग सेल्स जे असतील ते लिव्हिंग सेल्सच्या ग्रोथसाठी, लिव्हिंग सेल ज्यावेळेला आपण ग्रो करतो, आता हे लिव्हिंग सेल्स कशासाठी ग्रो करायचे? तर ते त्याचे वेगवेगळे उद्देश असू शकतात ग्रोईंगचे. ते लिव्हिंग सेल्स हे ग्रो जर करायचे म्हटले, फॉर एक्झाम्पल लिव्हिंग सेल्सचा आपण सेल लाईन कल्चर जर तयार करायचं असेल आपल्याला आणि त्याच्यामध्ये व्हायरसेस ग्रो करायचे असतील, तर आपल्याला हे माहितीये की व्हायरसेस दे आर ऑब्लिगेटरी पॅरासाइट्स. मग त्यासाठी आपल्याला टिश्यू कल्चर द्यावा लागतो. टिश्यू कसा तयार करायचा? तर सेल आपल्याला तिथे टाकायला लागतं आणि एक सेल ही त्याला लिव्हिंग मीडियम दिली की सेल ही ग्रो होऊन त्याचं कल्चर तयार होतं. सेलच्या ग्रोथसाठी काय लागतं? तर टिश्यू ग्रोथ होण्यासाठी टिश्यू कल्चर मीडियम लागतं. आणि मीडियमचे अनेक कॉम्पोनंट्स असतात आणि त्याच्यातला अतिशय महत्वाचा कॉम्पोनंट असतो तो म्हणजे सीरम. सीरम रिक्वायरमेंट ही नॉर्मल सेल्सला किती असते? तर 10% ऑफ फिटल काफ सीरम ही नॉर्मल सेल्सला लागते. पण ट्रान्सफॉर्म सेल्स जे असतील, कॅन्सरस सेल्स जे असतील, त्यांची प्रॉपर्टी काय होते? की लोअर सीरम रिक्वायरमेंट. 1% सीरम असेल तरी सुद्धा ते अतिशय उत्कृष्ट मळान त्याची ग्रोथ होऊ शकते आणि 10% सीरम असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते ग्रो होऊ शकतात. तर दिस इज द रिक्वायरमेंट और दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द कॅन्सरस सेल्स, दॅट इज दे हॅव लोअर सीरम रिक्वायरमेंट्स as compared to the normal cells. Next property is the increased sugar transport. Now see, नॅचरली नाव हा कॉमन गोष्ट झाली, ही म्हणजे लॉजिकल गोष्ट झाली. तर जर कॅन्सरस सेल्स जे आहेत ते कॅन्सरस सेल्स आपण काय म्हणतो? दे हॅव रॅपिड सेल ग्रोथ रेट, म्हणजे खूप लवकर त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. तर मग काय? इन्क्रीज ग्रोथ रेट इट रिझल्ट्स इन increased multiplication of the cells, and increased multiplication will require increased energy. जर एखाद्या सेलचं मल्टिप्लिकेशन जास्ती असेल तर त्याला एनर्जी पण तेवढीच लागणार, आणि एनर्जी कुठून येणार? तर शुगर मधून येणार. मग शुगरचा इनपुट हा केव्हाही या सेल्सला जास्ती असणार आहे नॉर्मल सेल्स पेक्षा. नॉर्मल सेल्सचा ग्रोथ रेटच कमी असतो, त्यामुळे एक ठराविक लिमिटेड अमाऊंट ऑफ शुगर नॉर्मल सेल्स घेतात. पण ट्रान्सफॉर्म्ड सेल्स होतील किंवा कॅन्सरस सेल्स होतील त्यावेळेला हे सेल्स काय करतील? खूप फास्ट रेटने त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. मग फास्ट मल्टिप्लिकेशन म्हटल्यानंतर greater energy requirement means greater sugar uptake. So increased sugar transport is found in the cells. आता स्टॉप शेअरिंग करू इथे. मला हे एस्केप, आणि मला परत ओके. सो रितू शेलार, you have not muted off your video. रितू शेलार मला दिसत नाहीये बर का. ओके. अक्षदा शेलार,
ओके. तर साधारणतः एक 5-6 आपण हे घेतलेले आहेत की स्क्रीन दिसत नाही. कधी दिसला नाही स्क्रीन? शेवटपर्यंत दिसत होता. म्यूट ऑफ करा तुमचे ऑडिओज, म्यूट ऑफ करा सगळ्यांनी. ऑडिओ चालू करा आणि आपण आता कॉन्व्हर्सेशन सुरू करतोय. हॅलो हॅलो, दिसतंय का? ऐकू येतंय का सगळ्यांना? येस मिस. हो मॅम. ओके. मला स्क्रीन दिसत नव्हती. कधी दिसत नव्हती स्क्रीन? थ्रू आउट दिसली नाही का स्क्रीन तुम्हाला? स्क्रीन सगळ्यांना दिसली का? हो दिसली. हो मॅम. हो, नाही कारण कोण प्राजक्ता मोरेचा मेसेज आहे, स्क्रीन दिसत नाही. ओके, ठीक आहे. 5-6 आपण पॉइंट्स घेऊन आपण बस करूया तिथे. ते पॉइंट समजले का? हो. येस मॅम. मला इथे चॅट करा इथे. डिड यू अंडरस्टँड द लेक्चर? Did you understand the today's topic? Please chat on the screen. Chatting करून सांगा की टॉपिकचं नाव द्या. Have you understood the lecture? Have you understood the points that I have taken today? Yes, ma'am. नाही. The topic is understood. असं नाही, असं लिहा ना. Characteristics of cancerous cell. हा टॉपिक तुम्हाला असं लिहा. येस मॅम कशाला म्हणता हे नको कळायला का? परत येस मॅम. प्रीती जाधव. आपण लेक्चर विषयी बोलतोय. येस. तो टोटल किती होते आजच्या लेक्चरला? 35-36 का टोटल अजून किती होते? त्याच्यापेक्षा जास्ती होते का? 40 पर्यंत संख्या होती का आज? नाही. 45 जर तुमचे ऍडमिटेड स्टुडंट्स आहेत तर तुमचे 36 स्टुडंट्स फक्त आज म्हणजे 10 अजूनही ऍबसेंट आहेत. असं का होत आहे? सगळ्यांनी यायला पाहिजे ना. हा, बोला ना. कोण नाही, काही ऐकू येत नाही मला. काय म्हणताय? हा, कुणीतरी काहीतरी बोलत होतं. पूर्ण करा. काय बोलताय? ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे ना, त्यामुळे बहुतेक जण नाही येत. काय सुरू आहे? ऍडमिशनला आहेत, पण 45 जण सगळे 45 जण पण ऍडमिशन प्रोसेस ते पण 45 पैकी पण ऍडमिशन सुरू आहे. नाही, भरपूर नाही, मला काही तुमचं बोलणं ऐकू येत नाही. ठीक आहे, ठीक आहे. मग आता बघा, आपले 2 लेक्चर्स ऑफिशियली झालेत असं बघायला गेलं तर. मॅम, वाय कॅन्सर सेल्स आर इमॉर्टल अँड देअर ग्रोथ कंटिन्युअसली इन्क्रीजेस. कोण आहे हे? कोणी विचारलं? नाव कुठे? बर, हा जो आहे पॉइंट, वाय कॅन्सर सेल्स आर इमॉर्टल, तर दे हॅव सर्टन प्रॉपर्टीज अल्टर्ड इन देम. काही प्रॉपर्टीज त्याच्यातले असतात. नॉर्मल सेल्सचं ट्रान्सफॉर्मेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला कॅन्सर सेल जे तयार होतात त्यांच्यामध्ये अशा काही प्रॉपर्टीज येतात की ते लिमिटेड सेल डिव्हिजन जे आहे ते न करता एक्सेसिव्ह ग्रोथ दाखवतात. हा मुद्दा जो आहे तो नंतर एका स्पेशल त्याच्यावरती एक लेक्चर घेतलं जाईल तुमचं हे एक्सप्लेन करण्यासाठी. इमॉर्टलायझेशनची प्रॉपर्टी काय येते? दिस इज रिलेटेड टू द ग्रोथ सायकल. ग्रोथ सायकलच्या अनुषंगाने आपण याच्यावरती एक सेपरेट लेक्चर आहे. तो पॉइंट नंतर आपण घेऊ येणाऱ्या लेक्चर्स मध्ये. तर आत्ताचे जे 5-6 पॉइंट झालेले आहेत ते एका वेळेला एवढे पॉइंट्स पास झाले माझ्या मतानं. डू यू फॉलो? येस, ऑल ऑफ यू? येस मिस. येस मिस. सो आता पुढचं
जे आहे पुढच्या वेळेला आपण आणखीन पुढचे पॉइंट्स बघूया डू यू फॉलो? येस ऑल ऑफ यू. सो शुड वी मूव नाउ? ओके मिस. ओके ओके ठीक आहे. ओके देन बाय ऑल ऑफ यू. बाय. 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 बंद कसं करायचं काय? थोडं क्लोज नाही पण आता कोण अविनाश दडस चालू करून ठेवून गेलाय नुसतं. मायक्रोचं चालू नाही.